नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत TET म्हणजेच महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2024 साठी अत्यंत आवश्यक असणारा घटक म्हणजे नागरिकशास्त्र. या घटकातील आपण काही घटक बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. तर देशाच्या राज्यकारभारासाठी तयार करण्यात आलेले मूलभूत कायदे ज्या ग्रंथात एकत्रित केले आहेत त्याला संविधान असे म्हणतात. संविधानास राज्यघटना असेही म्हणतात. नागरिकांचे हक्क, शासन संस्थेची रचना व अधिकार हे सर्व संविधानात नमूद केलेले असतात. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळणारे हे निश्चित झाल्यावर 1946 साली संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता की स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही, तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल. प्रांत आणि संस्थानांच्या प्रतिनिधींची मिळून संविधान सभा तयार झाली. भारताच्या संविधान सभेत 299 सदस्य होते. संविधान सभेत राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, आंबेडकर, सरदार पटेल, मौलाना आझाद, सरोजिनी नायडू, JV कृपलानी, राजकुमारी अमृत कौर, दुर्गाबाई देशमुख, हंसाबेन मेहता इत्यादी सदस्य होते. त्यानंतर संविधान सभेत एकूण 10 सदस्य होते. BN राव या कायदेतज्ञाची संविधान सभेची कायदेविषयक सल्लागार म्हणून नेमणूक झाली. संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे पहिले अध्यक्ष होते. आंबेडकर हे मसुदा समितीचे पहिले अध्यक्ष होते. तर भारतीय संविधानाच्या निर्मितीमधील या योगदानामुळेच बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हटले जाते. संविधान सभेने संपूर्ण संविधानाचा स्वीकार 16 नोव्हेंबर 1949 रोजी केला. त्यानंतर 26 जानेवारी 1950 हा दिवस निश्चित करण्यात आला, कारण पूर्ण स्वराज्याच्या मागणीसाठी 1930 पासून हा दिवस स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जात असे. त्या दिवसाची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस निवडण्यात आला. त्यानंतर संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करण्याचा 26 जानेवारी 1950 पासून सुरुवात झाली. भारत प्रजासत्ताक झाला, त्यामुळे हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. नागरिकांना त्यांच्या हक्काची हमीची संविधानातील तरतुदीद्वारे दिली जाते. संविधानानुसार राज्यकारभार केल्यास लोकशाही बळकट होते. संविधान सभेने संपूर्ण संविधानाचा स्वीकार 16 नोव्हेंबर 1949 रोजी केला आहे आणि त्याला संविधान दिन असे देखील म्हटले जाते. जीवनविषयक तत्त्वे, स्वातंत्र्य, समता, बंधुता. त्यानंतर संविधानाच्या प्रस्तावनेला प्रास्ताविका उद्देश पत्रिका असे म्हणतात. भारताच्या संविधानाच्या प्रास्ताविकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक या शब्दांनी होते व शेवट हे संविधान स्वतः प्राप्त अर्पण करत आहोत या शब्दांनी होते. त्यानंतर प्रास्ताविक ही संविधानाचा अर्थ समजण्याची गुरुकिल्ली आहे. देशाचा राज्यकारभार लोकांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी करण्याच्या पद्धतीला लोकशाही म्हणतात. लोकशाहीचा स्वीकार करून प्रत्येक नागरिकाला राज्यकारभारात सहभागी होण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. 18 वर्ष वयावरील सर्व नागरिकांना मतदान करण्याचा अधिकार आहे. भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती यासारख्या पदांसाठी निवडणूक लढविण्याचा अधिकार सर्व भारतीय नागरिकांना आहे. आपल्या देशात या सर्व पदावरील व्यक्ती जनतेकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निवडल्या जातात, म्हणून आपला देश प्रजासत्ताक देश आहे. संविधानाने धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व स्वीकारले आहे. देशाच्या कारभारात कोणतेही धर्म, संप्रदाय यांचा हस्तक्षेप नसावा असे संविधानात स्पष्ट केले आहे. संविधानाची उद्दिष्टे काय आहेत? ते स्वातंत्र्य, न्याय, समता, बंधुता, लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता ही संविधानाची उद्दिष्टे आहेत. समाजाची निर्मिती करण्यास आपले संविधान अतिशय अनुकूल आहे, म्हणून भारतीय संविधानाला सामाजिक परिवर्तनाचे साधन म्हणतात. सामाजिक परिवर्तनाचे साधन भारतीय संविधान आहे. भारतीय संविधानाचे 3 स्वातंत्र्य, समता, बंधुता हे मूल्य स्वीकारले आहेत. व्यवसाय निवडीचे आणि या प्रकारचे अन्य स्वातंत्र्य तिला असणे आवश्यक आहे. व्यक्तीच्या विकासासाठी आवश्यक अटींना हक्क म्हटले जाते. समानतेचा हक्क आणि स्वातंत्र्याचा हक्क.
त्यानंतर संविधानाने भारतीय नागरिकांना 6 प्रकार स्वातंत्र्याची हमी दिली आहे. एक आहे भाषण व अभिव्यक्ती, सभा, संघटना, संचार, वास्तव आणि व्यवसाय. लोकांमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ अशा भेद दाखविणाऱ्या पदव्या देण्यास संविधानाने बंदी घातली आहे. राजा, महाराजा, राव बहादूर यासारख्या पदव्या रद्द केल्या आहेत. 2009 साली 6 ते 14 वयोगटातील बालकांना प्राथमिक शिक्षण म्हणजे 1 ते 8वी सक्तीची व मोफत मिळविण्यासंबंधीचा कायदा करण्यात आला. 1976 साली 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय संविधानात करण्यात आला. संविधानात समाविष्ट केलेल्या नागरिकांच्या हक्कांना मूलभूत हक्क म्हणतात. त्यानंतर आहे पर्यावरणाचे संरक्षण करणे हे देखील नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आहे. सरकारने जी धोरणे आखताना कोणती तत्त्वे आधारभूत मानावी हे संविधानात सांगितले आहे. या तत्त्वांना राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे असे म्हणतात. मार्गदर्शक तत्त्वे संघ शासन घटक, राज्य शासन व स्थानिक शासन संस्थांना लागू होतात. लोकशाही राज्यकारभार करण्याची एक पद्धती आहे. लोकशाहीत सर्वसामान्य लोकांच्या हाती राज्यकारभाराची अंतिम सत्ता असते. निपक्षपाती आणि मोकळ्या वातावरणातील निवडणुका हे भारतीय लोकशाहीचे वैशिष्ट्य मानले आहे. 4 पेक्षा अधिक राज्यात सक्रिय असलेले राजकीय पक्षांना राष्ट्रीय पक्ष म्हणतात. राष्ट्रीय पक्ष विशिष्ट राज्यांपुरतेच मर्यादित आहे. त्यांना राज्यस्तरीय पक्ष किंवा प्रादेशिक पक्ष असे म्हणतात. कोणत्याही राजकीय पक्षात सहभागी व्हायचे नसेल तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवू शकतात. जबाबदार पक्ष पद्धती हे निकोप असते. आपली भाषा आणि आपले राज्य आपल्यालाच प्रिय असेल तरी सर्वप्रथम आपण भारतीय आहोत हे विसरता कामा नये. भ्रष्टाचार हे भारतीय लोकशाही पुढील सर्वात मोठे आव्हान आहे. भारतातच संघराज्य पद्धती आहे. संपूर्ण देशासाठी कायदे करण्याच्या शासनाला आपण संघशासन म्हणतात. घटक राज्यापुरते कायदे करणाऱ्या शासनाला घटक राज्य शासन म्हणतात. मोठा भूप्रदेश आणि सामाजिक विविधता असलेल्या भारतासारख्या देशाला संघराज्य पद्धत उपयुक्त आहे. भारतात संघराज्यात 28 घटक राज्य आणि 7 संघशासित प्रदेश आहेत. संघशासिताच्या अधिकारांविषयी सूचीला संघसूची म्हणतात. घटक राज्यांच्या अधिकारांची नोंद ही राज्यसूचीत आहे. राज्यसूची म्हणजे कायदा, सुव्यवस्था, शिक्षण, शेती यांचा समावेश होतो. संघशासन आणि राज्यकारभार या दोन्हीही कायदे करता येईल अशा विधेयकांचा समावेश समोर सूचीमध्ये करता येतात. कायदे मंडळामध्ये कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ असे 3 भाग पडतात. त्यानंतर आहे कायदे मंडळामध्ये संसद, त्यामध्ये 3 भाग येतात. राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा. कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपती, प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ यांचा समावेश होतो. त्यानंतर न्यायमंडळामध्ये सर्वोच्च न्यायालय येते. संघराज्याच्या कायदेमंडळात संसद असे म्हणतात. संसदेत राष्ट्रपती व 2 सभागृहांचा समावेश होतो. त्यामध्ये राज्यसभा आणि लोकसभेचा समावेश असतो. संसदेच्या प्रथम सभागृहास लोकसभा असे म्हणतात. संसदेच्या द्वितीय सभागृहास राज्यसभा असे म्हणतात. संसदेच्या सदस्यांना खासदार म्हणतात. लोकसभा या देशातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. लोकसभेची सदस्य संख्या ही जास्तीत जास्त 550 असते. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाला 2 प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपती लोकसभेवर करू शकतात. असे झाल्यास लोकसभेची कमाल सदस्य संख्या 552 असू शकते. लोकसभेचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो. वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकाकडून गुप्त मतदान पद्धतीने लोकसभा सदस्याची प्रत्यक्षपणे निवड होते. लोकसभेत निवडून येण्यासाठी निवडणूक लढविणारी व्यक्ती भारताची नागरिक असली पाहिजे. वय वर्ष 25 पूर्ण असावी. लोकसभेची निर्वाचित सदस्य आपल्यातील एक सदस्यांचे अध्यक्ष म्हणून निवड करतात. लोकसभेचे कामकाज लोकसभा अध्यक्षांच्या देखरेखीखाली चालते. त्यानंतर आहे लोकसभेचे कामकाज. कायदेविषयक, आर्थिक आणि मंत्रिमंडळ निर्णय. मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार असते. लोकसभेने बहुमताने मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वासाचा ठराव मंजूर केला तर मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा लागतो. राज्यसभा. संसदेच्या द्वितीय सभागृहास राज्यसभा असे म्हणतात. राज्यसभा घटक राज्यांचे प्रतिनिधित्व करते. राज्यसभेची सदस्य संख्या 250 आहे. त्यापैकी 238 सभासद घटक राज्याचे आणि संघशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व असतात. घटक राज्य आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार राज्यसभेत सदस्य निवडून देतात. कला, विज्ञान, साहित्य, समाजसेवा इत्यादी क्षेत्रातील 12 तज्ज्ञ सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात.
राज्यसभा हे स्थायी सभागृह आहेत. ते कधीही बरखास्त होत नाही. राज्यसभेचे 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. त्यांच्या जागी तेवढेच नवे सदस्य निवडले जातात. राज्यसभेच्या प्रत्येक सदस्याला 6 वर्षे कार्यकाल मिळतो. राज्यसभेची निवडणूक लढविणारी व्यक्ती भारतीय नागरिक असावी. वय 30 वर्ष पूर्ण असावे. राज्यसभेचे कामकाज सभापतीच्या नियंत्रणाखाली चालते. भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. संघशासनाच्या अधिकाराविषयीच्या सूचीला संघसूची म्हणतात. लोकसभेचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो. संसदेच्या द्वितीय सभागृहास राज्यसभा म्हणतात. राष्ट्रपती भारतीय संघराज्याचे प्रमुख असतात. देशाचा कारभार राष्ट्रपतीच्या नावाने चालतो. संविधानानुसार राज्यकारभार चालतो असे आहे की नाही की हे पाहण्याची जबाबदारी राष्ट्रपतीवर असते. पदग्रहण करताना संविधानाचे संरक्षण करण्याची शपथ राष्ट्रपती घेतात. राष्ट्रपती हे अप्रत्यक्षपणे निवडले जातात. लोकसभा, राज्यसभा आणि सर्व घटक राज्यातील विधानसभा सदस्य राष्ट्रपतीची निवड करतात. राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. वय 35 वर्षे पूर्ण असावी. राष्ट्रपतीच्या हातून संविधानाचा भंग झाल्यास त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला आहे. पंतप्रधान व केंद्रीय मंडळाची नेमणूक राष्ट्रपती करतो. राज्यपाल, सर्वोच्च उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, राजदूत, तिन्ही सेवा दलाचे, सेनादलांचे प्रमुख, मुख्य निवडणूक आयुक्त, वित्त आयोगाचे अध्यक्ष इत्यादींची नेमणूक राष्ट्रपती करतात. राष्ट्रपती तिन्ही सेनादलाचे सरसेनापती असतात. वटहुकूम काढण्याचा आदेश राष्ट्रपतीला असतो. राष्ट्रपतीला आणीबाणीचे विषयीचे अधिकार असतात. राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत त्यांची कामे उपराष्ट्रपती करतात. उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांकडून होते. पंतप्रधान. देशाच्या राज्यकारभाराची खरी सूत्रे पंतप्रधान व मंत्रिमंडळाकडे असतात. लोकसभेत ज्या पक्षाला बहुमत मिळते त्या पक्षाचा नेता पंतप्रधानपदी राष्ट्रपतीकडून नेमणूक केली जाते. पंतप्रधान मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात. मंत्रिमंडळाच्या बैठका पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होतात. मंत्रिमंडळाचे निर्णय सर्व मंत्र्यांवर बंधनकारक असते. याला सामूहिक जबाबदारीचे तत्त्व असे म्हणतात. पंतप्रधानाचा राजीनामा हा सर्व मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो. भारतातील सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि दुय्यम न्यायालय ही एकमेकांशी साखळी पद्धतीने जोडलेली असतात. भारतातील न्यायव्यवस्थेला एकात्म न्यायव्यवस्था असे म्हणतात. भारतातील न्यायव्यवस्थेला एकात्म न्यायव्यवस्था म्हणतात. न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी सर्वोच्च न्यायालय आहे. सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे आहे. सर्वोच्च न्यायालयाचा एक सरन्यायाधीश व 25 इतर न्यायाधीश असतात. त्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. संघराज्याने कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ असे घटक आहेत. भारतीय संघराज्यातील सर्वच घटक राज्यांच्या शासन यंत्रणेचे स्वरूप सारखेच असते. राज्यपाल, राज्याचे विधानमंडळ आणि राज्याचे मंत्रिमंडळ हे राजकारभाराचे घटक आहेत. घटक राज्यांना विधिमंडळात विधानसभा आणि काही राज्यात विधान परिषद असे म्हणतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.